आपल्यासोबत सिने अभिनेते संदीप पाठक आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. दादा, काय सांगाल या घटनेबाबत? अख्खा महाराष्ट्र हळहळतोय आणि प्रत्येक कुटुंबाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्या घरातलीच व्यक्ती गेली, आपल्याला सोडून गेली. अजितदादांचा आणि माझा खूप चांगला संवाद होता. एक आठवण त्यांची अशी आहे की जेव्हा जेव्हा मी दरवर्षी वारी करतो, तुला तर माहिती आहे, वारी करत असताना मी जेव्हा काटेवाडीमध्ये यायचो दरवर्षी, रिंगण सोहळा, मेंढ्यांचं रिंगण आणि धोतराच्या पायघड्या, ते सगळं शूट झालं की अजितदादांचा निरोप यायचा, त्यांचा माणूस यायचा आणि दादांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जेवायला बोलवलं आणि नित्यनेमाने, कधीही चुकलं नाही, नित्यनेमाने त्यांनी मला घरी बोलवलं. तुम्हा सर्वांना, पत्रकार बांधवांनासुद्धा घरी जेवणाचा आग्रह आणि गप्पा. आणि वहिनी तर आमच्या मराठवाड्यातल्याच आहेत, आधीपासूनचा आमचा परिचय आहे. वहिनींचीसुद्धा भेट घेतली. खरं तर आमची शेवटची भेट जेव्हा त्यांच्या घरी झाली होती मागच्या वर्षी वारीला, तेव्हा त्यांना मी म्हटलं की माझ्या नाटकाला तुम्हाला यायचं आहे, तर ते म्हणे पुण्यात असल्यानंतर मी येतो. पण आता भेट होणार नाही कधीच. पण या निमित्तानं मला असं सांगावंसं वाटतं आहे की याच्यामध्ये आम्ही सर्वच जण आपण हळहळतो आहे. पण सुनेत्रा वहिनी ज्या पद्धतीनं उभ्या राहिलेल्या आहेत, तर आता ईश्वराकडे, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की त्यांना बळ मिळो आणि अजितदादांचा जो खऱ्या अर्थानं जनसंपर्क वारसा आहे कामाचा, तर तो त्यांच्या रूपाने आम्हाला बघायला मिळो. खूप आधीच म्हणजे भेटायचं होतंच, पण जरा मी म्हटलं की काही दिवसानंतर भेट घेऊया. आज थोडीशी निवांत भेट झाली. काय बोलणं झालं सुनेत्रा पवारांशी किंवा आतमध्ये कुणाकुणाला भेटला? आतमध्ये मी आपले जयदादांना भेटलो, रणजित दादांना भेटलो, पवारांना. सुनेत्रा बहिणींबरोबर मी बराच वेळ बसलो होतो, साधारण अर्धा तास बसलो होतो. जेव्हा मी भेटलो त्यांना, आमची प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघून एवढंच म्हणलं की आता काहीच बोलण्यासारखं उरलं नाही. मग त्या सगळ्या दादांच्या सगळ्या जुन्या आठवणी, गप्पा, दादा कसे बिनधास्त, बेधडक, स्पष्ट वक्ते, त्याबद्दल त्यांचं प्रत्येक काम, स्वच्छता आणि झाडांवरचं प्रेम. काही ऑडिओ क्लिपसुद्धा त्यांनी सांगितलं की एवढं लक्ष असायचं दादांचं की या झाडाची फांदी कोणी कापली, इथे कचरा कोणी केला किंवा काय, अशा पद्धतीनं. आणि लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांशी कनेक्ट असलेला नेता होता. अशा पद्धतीने आम्ही दादांबद्दलच बराच वेळ बोलत होतो. निशब्द म्हणजे काय, खूप असं एक ना, एखाद्या नेत्याला भेटल्यानंतर फार भेटी होत नसतात, पण पहिल्या भेटीतच तो आपलं मन जिंकतो ना, त्यापैकी ते होते. म्हणजे निघताना मागच्या मी जेव्हा घरी जेवायला गेलो होतो, ते म्हणले की मी जातो आहे मुंबईला, तेव्हा ते निघाले होते आणि वहिनींना म्हणलं की त्यांना गरम गरम वाढ. आणि मी कोण आहे, मी इतका छोटा कलाकार आहे. सुनेत्रा वहिनी माझं जेवण होईपर्यंत त्या उभ्या होत्या, लक्ष देत होते की काय हवं आहे, काय नको आहे. मला तेव्हा असं वाटलं की एवढं मोठं सगळं प्रस्थ आहे त्यांचं, आणि माझ्यासारखा एक छोटा कलाकार त्याला पूर्ण वेळ देणं, तर काही मिनटात मन जिंकणारा कुटुंब आहे. आणि ती जोडीसुद्धा, म्हणजे दादा आणि वहिनी. ज्यावेळेस ही पहिली बातमी ऐकली त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया काय होती? विश्वास बसत नव्हता की नाही हे म्हणजे अपघात झाला आहे पण जखमी आहेत, अशा पद्धतीनं असं वाटत होतं. मग बारामतीतले आमचं नावेद, आमचा मित्र आहे नावेद पठाण, पटकन त्याला फोन केला आणि मग त्यांनी मला सांगितलं की नाही, बातमी खरी आहे आणि असं असं झालेलं आहे. पुढचे 2-3 दिवस एकदम शांतता, मनामध्ये सतत तेच की कसं झालं, काय झालं. आणि प्रत्येकजण असंच बोलतो आहे की असं झालं असतं ना तर झालं नसतं, ते आदल्या दिवशी निघाले असते ना तर हे झालं नसतं. म्हणजे ते एक प्रत्येकाला चुटपुट लावणारी ही एक्झिट आहे असं वाटतं की
प्रत्येकजण म्हणजे घरी माझी आई होती तर त्यांनाही असं वाटलं की आईला माझ्या की अरे कसं काय झालं, दुसऱ्या दिवशी निघाले असते तर, मीटिंग नसती तर, सभा नसत्या तर, असं प्रत्येकजण जर तर बद्दलच बोलतो. पण सुनेत्रा वहिनींच्या रूपाने मी त्यांनाही असं म्हणालो की देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला बळ मिळो आणि माणूस जरी गेला तरी त्याचा सोल जो आहे तो असतो. या गोष्टीवर आपल्या देशातल्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे, आपलाही विश्वास आहे, तुझा माझा. तर मला असं वाटतं की तो कुठेतरी वहिनींसोबत कायमस्वरूपी असेल आणि त्या वहिनींच्या रूपानेच आपण दादा आणि वहिनी असं त्यांना एकत्र बघू शकतो आणि त्या वहिनींच्या रूपानं राहिलेली जी स्वप्न आहेत दादांची ती पूर्ण होतील याची मला खात्री आहे. वहिनीच्या अजित पवारांसारखं नेतृत्व करू शकतात असं संदीप पाठक यांना वाटतं का? अगदी वाटतं. कारण त्यासुद्धा ज्या कुटुंबातून आलेल्या आहेत, म्हणजे धाराशिवला त्या ज्या परिवारामध्ये त्यांचं कुटुंब त्या ज्या वाढल्या, तर त्यांनी ते बघितलेलं आहे. दादांसोबत जेव्हा त्या संसार सुरू झाला तिथून त्यांनी दादांचं काम बघितलेलं आहे, बारामतीतली कामं बघितलेली आहेत आणि दादांसारखाच बारामतीतल्या लोकांशी सुद्धा त्यांचा कनेक्ट आहे, त्यांचा जनसंपर्क आहे. तर मला असं वाटतं की थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे, थोडासा वेळ लागेल, परंतु मला असं वाटतं की सुनेत्रा वहिनींच्या रूपाने महाराष्ट्राला एक सशक्त असं महिला उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत आणि त्या दादांचं स्वप्न, दादांना जसा महाराष्ट्र हवा आहे तसाच त्यांच्या रूपानं घडो, हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना. शेवटचा प्रश्न विचारतो. अजित पवारांच्या जाण्यानं संदीप पाठकला काय वाटते, महाराष्ट्राला कशा पद्धतीने तोटा झाला? महाराष्ट्राला पुरोगामित्वाकडे नेणारा, कारण खूप कमी नेते असतात, त्यापैकी अजितदादा होते की ना जात ना धर्म ना रंग ना गरीब ना श्रीमंत, फक्त काम आणि महाराष्ट्रासाठी झटायचं आहे, फक्त आपलं गाव नाही तर पूर्ण महाराष्ट्र पुरोगामित्वाकडे न्यायचं आहे. तर मला असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्र करणारा एक महत्त्वाचा नेता, महत्त्वाचा वारकरी या आपल्या वारीतून आपल्याला सोडून गेला आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. ते होते संदीप पाठक. तर यांच्या ज्या अजित पवारांच्या जाण्यानं ज्या भावना आहेत त्या त्यांनी ABP माझ्यासोबत व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.